APN न्यूज सत्य आणि सकारात्मक। मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ट्रेड एक्स्पो 2024 ला उदंड प्रतिसाद। याबाबत सविस्तर असे की मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त 3 दिवसीय ट्रेड एक्स्पो 2024 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। ट्रेड एक्स्पो 2024 च्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर CMI चे अध्यक्ष अर्पित सावे, मसिआचे उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, आयसाचे अध्यक्ष सुहास लंके, IIMM चे अध्यक्ष सुशांत पठारे, मराठवाडा ऑटो क्लस्टरचे कार्यकारी संचालक जयंत पाडळकर हे उपस्थित होते। मराठवाडा ऑटो क्लस्टर गेल्या 12 वर्षांपासून या विभागातील मध्यम, लघु तसेच सूक्ष्म उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करत असून या क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या विकासासाठी चालना देत आहेत। आतापर्यंत सुमारे 2500 लहान मोठ्या उद्योग समूहांना मराठवाडा ऑटो क्लस्टरने सहकार्य केले आहे। त्याचबरोबर कौशल्य विकासाच्या क्षेत्रात विविध योजनांद्वारे कुशल मनुष्यबळ निर्मितीवर क्लस्टर काम करत असून सुमारे 150 उद्योग समूहांकडून तसेच 20 शैक्षणिक संस्थांकडून शास्त्रशुद्ध सर्वेक्षणातून स्किल गॅप स्टडी रिपोर्ट प्रकाशित केला जाणार असल्याची माहिती श्री शर्मा यांनी दिली। वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील विविध उद्योगांच्या प्रतिनिधींनी या प्रदर्शनाला भेट देत नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेतली तसेच चर्चासत्रात सहभाग नोंदवला। उद्योजकांबरोबरच नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ICM अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच ग्रामीण भागातून MIT रोटेगावच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली व माहिती घेतली। ट्रेड एक्स्पो 2024 मध्ये महाराष्ट्रातून सुमारे 20 उद्योग तसेच व्यापारी समूहांनी सहभाग नोंदवला। संभाजीनगर उद्योग क्षेत्रात सध्या गुंतवणुकीचे वारे जोरदार सुरू आहे। टोयोटो, अथर तसेच इतर बहुराष्ट्रीय कंपन्या शेंद्रा, बिडकीन येथे मोठी गुंतवणूक करत आहेत। या उद्योगांना मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे। यासाठी सर्व औद्योगिक संघटना, क्लस्टर तसेच शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मराठवाडा ऑटो क्लस्टरचे मुनीश शर्मा यांनी केले। या प्रसंगी मराठवाडा ऑटो क्लस्टर तर्फे व्हॅल्युएबल कस्टमर म्हणून भूमिका बजावणाऱ्या उद्योग समूहाचा सत्कार करण्यात आला। यामध्ये सुजित इंजिनिअरिंग तर्फे श्री व्यंकटेश धारूरकर, श्री प्रोसेसिंगचे श्री दयानंद मोदानी, युनिक क्राफ्टचे श्री हरिदास अलुरे, फ्रँकी इंडियाचे सुरेश रोटे आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा ऑटो क्लस्टरचे मुख्य व्यवस्थापक राजेंद्र मुतखेडकर तर सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन मराठवाडा ऑटो क्लस्टरचे सुदर्शन धारूरकर यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठवाडा ऑटो क्लस्टरचे प्रणव कुलकर्णी, पल्लवी बारे, अनुपमा भुसारी, कीर्ती जहागीरदार, नीतू तिवारी, संतोष गाडे, चेतन शिरसाट, वाल्मिक जाधव, अक्षय भाले आदींनी परिश्रम घेतले। APN न्यूज साठी अर्जुन पवार, मराठवाडा ऑटो क्लस्टर, छत्रपती संभाजीनगर। मी केदार खमितकर, ऊर्जा मित्र म्हणून भारत सरकारचा जो आनंद संस्था जी स्वमग्न मुलांवरती काम करते। मी राजेंद्र मुतखेडकर, मी मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये मागच्या 12 वर्षापासून काम करतो। आता या क्षणी मी मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करतो। मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या ट्रेड एक्स्पोमध्ये औरंगाबाद मधले ट्रेडिंग करणारे आणि मॅन्युफॅक्चरिंग करणारे त्यांना प्रॉडक्ट त्यांचे डिस्प्ले करण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देतो। त्याबरोबरच एक्स्पो बघायला येणाऱ्या लोकांना या विभागामध्ये काय मॅन्युफॅक्चरिंग आहे, नवीन काय टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे याबद्दल माहिती एका ठिकाणी मिळते। एका ठिकाणी 20-25 स्टॉल आणि आमचा परमनंट प्रॉडक्ट डिस्प्ले सेंटर आहे, त्यामध्ये 20 स्टॉल, असे एका ठिकाणी 40-45 नवीन ॲक्टिव्हिटीज बद्दल माहिती मिळते। हे उद्योजकांच्या दृष्टीने आणि उत्पादकांच्या दृष्टीने दोघांच्या दृष्टीने फायद्याचं आहे। ही ॲक्टिव्हिटी आम्ही साधारणपणे वर्षातून 2 वेळेला करतो। त्याचा फायदा इथल्या विभागातील उद्योजकांना व्हावा हाच आहे। धन्यवाद। APN न्यूज सत्य आणि सकारात्मक।